नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकलेला आहे। किरू जलविद्युत प्रकल्पातील घोटाळा प्रकरणावरून हा छापा टाकण्यात आलाय। सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल। यापूर्वी विमा घोटाळा प्रकरणी मलिकांवर सीबीआयने कारवाई केलेली आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। सत्यपाल मलिक यांच्या घरावर आता छापा टाकण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। एक जुना जो घोटाळ्याचा एक डाग होता तो सत्यपाल मलिक यांच्यावर होता असं म्हणता येईल। आणि किरू जलविद्युत जो प्रकल्प होता त्या प्रकल्पामध्ये घोटाळा झालाय असा आरोप सीबीआयने ठेवला आणि त्यामध्ये आरोपी जे आहेत ते सत्यपाल मलिक असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। म्हणून सीबीआयनं जवळपास 30 ठिकाणी छापे टाकले आहेत। राजधानी दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी सत्यपाल मलिक यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील सीबीआयचे 5 ते 6 अधिकारी दाखल झाले आहेत। कागदपत्र आणि अन्य ज्या काही वस्तू आहेत त्यांचं साहित्य जे आहे त्याची देखील तपासणी सीबीआय कडून सध्या सुरू आहे। महत्वाचं हेच आहे की राज्यपाल राहिलेले आहेत, म्हणजे अगदी बिहार, गोवा असेल, त्याचबरोबर जम्मू काश्मीर असेल, या राज्यांचे जे माजी राज्यपाल आहेत। दुसरं महत्वाचं, वारंवार ते मोदी सरकारच्या विरोधात वक्तव्य करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील विरोधात ते वक्तव्य करतात। त्यामुळे सध्याच्या काळामध्ये खरं तर सत्यपाल मलिक हे प्रकाश झोतामध्ये आले होते आणि आजपासूनच त्यांच्यावर सीबीआयने ही कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे विरोधी पक्षांची काय भूमिका येते त्यांच्याबाबत हे बघणं महत्वाचं आहे। मात्र अद्याप तरी सीबीआय कडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।